चर्चा करणं अपेक्षित होतं. त्याच्यानंतर हा प्रश्न खूप इझी आहे, मी तर क्लासमध्ये खूप वेळा डिस्कस केलेला, की व्हॉट इज इथिक्स, नीतिशास्त्र म्हणजे काय, लोक प्रश्नातील त्याचे महत्व स्पष्ट करा. सो व्हॉट इज इथिक्स, नीतिशास्त्र म्हणजे काय. सो नीतिशास्त्र ही ओके फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाची एक शाखा आहे जी आपण जीवनात कोणते आदर्श वर्तन केलं पाहिजे, आयुष्यात कोणत्या ध्येय प्राप्त केली पाहिजे याच्या संबंधित आहे, आणि जे माणसाने आयुष्यात कोणत्या गोष्टी केल्याच पाहिजेत ओके हे मार्गदर्शित करते. So what is ethics definition लिहा. So ethics is the branch of philosophy that deals with what are good and bad ends to pursue in life. It is therefore a practical discipline which guides what one ought to do in conduct of his life. So जॉन डेकची डेफिनेशन आहे नीतिशास्त्राची, ती लिहून टाका डायरेक्ट, आणि लोक प्रशासनात त्याचे महत्व स्पष्ट करा. आता पुढे प्रश्न काय बघा, की लोक प्रशासनात नीतिशास्त्र का महत्वाचं आहे. इथं प्रश्न, आणि बरीच मुलं मग उत्तर लिहून येतात आणि मग मार्क नाहीत आले म्हणून मग युपीएससीला शिव्या, एमपीएससीला शिव्या, कोचिंग क्लासला शिव्या, मास्टरला शिव्या. अरे प्रश्नात मग विचारलं काय ते नीट नाही कळलं ना तर काही लिहून येणार. प्रश्नात काय विचारलंय, सिग्निफिकन्स, महत्व सांगा. ही प्रश्नात नीतिशास्त्राचे महत्व सांगा. सो प्रश्नात नीतिशास्त्राचे महत्व सांगताना मग तुम्हाला म्हणणं हे पहिल्यांदा दाखवावं लागेल की प्रशासन नैतिकतेने चालणं का गरजेचं आहे. सो मग तुम्हाला सांगावं लागेल की मॉडर्न डेमोक्रेसीजमध्ये, सिव्हिलाइज डेमोक्रेसीमध्ये प्रशासनाचा अंतिम उद्देश हे काय असतो, की लोक प्रशासनामध्ये ओके कल्याणकारी राज्य एन्श्युअर करणे, वेलफेअर ऑफ द मासेस, अंत्योदय, सगळ्यात लास्ट दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणे, प्रतिसादात्मक प्रशासन चालवणे, रिस्पॉन्सिव्ह गव्हर्नन्स, आणि कंपॅशनेट, करुणाभावी सरकार. देन प्रशासनामध्ये समता आणि न्याय सुनिश्चित करणे, जे मूलभूत अधिकारामध्येच आहे, आर्टिकल 14, आर्टिकल 15, आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करत प्रशासन चालवणे. सो प्रशासन चालवणे म्हणजे काय ते तुम्ही सांगितलं. आता ह्या गोष्टी करताना नीतिशास्त्र का महत्वाचं आहे, कारण नीतिशास्त्र तुम्हाला मग सांगतं की मूलभूत अधिकाराचं जतन करणे, मूलभूत अधिकाराचा सिद्धांत सांगतो. प्रशासन चालवताना समता आणि समानता कशी सुनिश्चित करावी हे प्रशासन सांगतं. नीतिशास्त्रामुळे तुम्ही प्रशासनात नैतिक अधिकारी, इथिकली कम्पिटंट म्हणजे नैतिक संस्कार क्षमता असलेले अधिकारी प्रशासनात घेऊ शकता, जे देश चालवताना जास्त इथिकली तुमचा देश चालवू शकतात. ओके, मग हा देश चालवताना तुम्ही जे पण निर्णय प्रशासनामध्ये घेणार आहात ओके, सो इथिकल कम्पिटंट लोक असतील, तुकाराम मुंडे वगैरे सारखी, ऑटोमॅटिकली ते जे सिस्टीम चालवतील ही नैतिक चालवणार. आणि नीतिशास्त्र तुम्हाला सांगतं कसे कायदे बनवा, कायद्याची अंमलबजावणी कशी करा, आणि कायदा आणि नैतिकता दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, व्हॉट इज लीगल इज नॉट मोरल, व्हॉट इज मोरल इज नॉट लीगल. तर लिगॅलिटी अँड मोरॅलिटी, कायदेशीरता नैतिकता यांचा समन्वय साधणं प्रशासनात खूप गरजेचं असतं. नीतिशास्त्र तुम्हाला हेच शिकवतं. ओके, आणि खाजगी कंपनी चालवण्यापासून प्रशासकीय प्रशासन चालवणं हे का वेगळं असतं आणि ते नीतिशास्त्राने का चालावं. त्यानंतर प्रशासनामध्ये सगळ्यात महत्वाची मूल्य कुठली आहेत, की लोकशाहीची व्याख्या, लोकांनी लोकांसाठी बनवलेलं, बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. आणि हे जर तुम्हाला सुनिश्चित करायचं असेल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, तर तुम्हाला काय करायचंय, लोकांचा प्रशासनात सहभाग वाढला पाहिजे, लोकांचा प्रशासनावर विश्वास वाढला पाहिजे, लोकांना प्रशासनातील सचोटी दिसली पाहिजे कारभारात, प्रशासनाची अधिकाऱ्यांची विश्वासार्हता त्यांना जाणून आली पाहिजे, आणि लोकांना प्रशासन हे आपलं वाटलं पाहिजे, जे शिवाजी महाराज म्हणले स्वराज्य लोकांचं राज्य. आणि हे घडवून आणायचं असेल तर प्रशासनात नीतिशास्त्र महत्वाचं आहे. नीतिशास्त्राशिवाय हे करणं शक्य नाही. सो उलटा प्रश्न होता, नीट समजून घ्या, क्रक्स मग ठरतं उत्तर. इथं बरेच मुलं काय लिहितात, प्रशासनामध्ये नीतिशास्त्राने चालवणं म्हणजे प्रशासनात करुणाभाव सुनिश्चित करणे, मग इंटिग्रिटी, प्रोबिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी. अरे नैतिक प्रशासन म्हणजे काय नाही विचारलं, प्रशासनात नैतिकतेचे महत्व विचारलंय. आणि मग पोरं रडत बसतात, चांगलं मी लिहून आलतो तरी मला मार्क नाहीत आले. त्यासाठी आन्सर रायटिंग का महत्वाचं आहे